तर नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत कुरकुरीत असे सिंपल प्रकारे चिमकुऱ्याच्या पानाची भजी. तर पहिल्यांदा आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे. आपण आपल्या आवडीनुसार बेसन पीठ घेऊ शकतो. आम्ही ते 2 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत, पहिल्यांदा हळद टाकत आहोत आपण. हळद टाकायची आहे आपल्याला 1 चम्मच आणि नंतर मिरची पावडर टाकायची आहे. आपण आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकू शकतो, कमी जास्त. 2 चम्मच अशी मिरची पावडर टाकलेली आहे आम्ही इथे. आता आपल्याला मीठ घ्यायचे आहे चवीनुसार. मीठही आपण आपल्या चवीनुसारही घेऊ शकतो. मीठ घेतल्यानंतर आपल्याला आता ह्याच्यामध्ये दरदरा कुटून लसूण टाकायचं आहे. कारण आपल्याला हे सिंपल रेसिपी करायची आहे म्हणून आपण दरदरा असा कुटून हे टाकलेलं आहे लसूण. आणि मेन म्हणजे टाकायचा आहे आपल्याला ओवा. तेही हातावरती असं चुरघळून टाकायचं आहे, कारण त्याचा स्वाद येतो. चुरघळल्यामुळे ओव्याचा स्वाद येतो. तर असं आपल्याला हाताने चुरघळून टाकायचं आहे आणि लागेल तसं पाणी घेऊन ते बॅटर करायचं आहे. बॅटर जरा अशा प्रकारचं करायचं आहे. बॅटर पहा, व्यवस्थित असे चमकुऱ्याचे पानं धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. तसंच एक साईडला कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी टाकायचं आहे. तेल हे गरम झालेलं असावं पाहायचं आपण. चिमकुऱ्याचं पान घेऊन आपल्याला व्यवस्थित प्रकारे त्याला कोट करायचं आहे. दोन्हीकडूनही करायचं आहे आपल्याला बॅटरमध्ये. दोन्हीकडूनही झाल्यास आपल्याला बॅटरमध्ये तो असा मुडपायचं पान आणि त्याला दोन्हीकडून परत कोट करायचा. दोन्हीकडूनही कोट केल्यानंतर तेलामध्ये टाकायचं. व्यवस्थित त्याला हे होऊ द्यायचं. आपण एकदा 2-4 करू शकतो, पण इथे मोठे पानं होते म्हणून आम्ही 2च केलेले आहेत. व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत भजी खूप टेस्टी होतात. सिंपल प्रकारे आहेत. तर तयार आहेत आपले कुरकुरीत अशी चिमकुऱ्याच्या पानाची भजी.